आम्ही आता आहोत शिर्डीमध्ये आता सकाळचे 6 वाजले. फ्रेश वगैरे झालो आम्ही. आता आम्ही इथून सर्वांना फ्रेश झालो. आता जाणार आम्ही दर्शनाला साईबाबांच्या. हे बघा बाहेरचं दृश्य आहे हॉटेलच्या बाहेरचं सकाळचं. लोक बाहेर थांबलेत सगळेजण. हे सकाळचं दृश्य आहे इकडचं. आमचे 2 मिनिटं आंघोळीचे आम्ही ह्या हॉटेलमध्ये थांबलो आहे. हॉटेल द्वारकामाईमध्ये. मी 2nd फ्लोअरला आहे. इकडे 500 रुपयापासून रूम भेटतात. तुम्ही अजून पाहिजे तर कमी पण करू शकता. आम्ही 500 रुपयामध्ये रूम बुक केला. 2 रूम घेतल्या. आम्ही 10 जण होतो म्हणून. काय काम राहिलं ते येऊन करा ना. विकास कसा आहेस? मस्त. ओम साईराम. ओम साईराम. साईराम साईराम. ओम साईराम. साईराम. हे बघा इकडं आता इथून असं जायचं. आमच्या हॉटेलपासून मला वाटतं जवळपास किती मिनटं लागतील? 1 मिनिट. हाटे 1 मिनिटावर सांगितलं. किती मिनिटावर आपलं हॉटेलपासून साईबाबाचं मंदिर? 1 मिनिट. 1 मीटर. 1 मिनिट. 1 मिनिट. जवळपास 5 मिनिटाचं अंतर असेल. जा बघा. इकडून डाव्या साईडला जायचं आहे आपल्याला. आता डाव्या साईडला. मग अशी आम्ही इथे चाय पियालो होतो. इथे आम्ही मग चाय पियालो होतो समोर. आवाज येतोय इकडे काय आम्ही आलो तेव्हा. थांबा जाऊ नका. कुठं बाबा कुठं? हे बघा टिकट काढलाय. हे बघा सर्वांना तिकीट काढलेलं आम्हाला मस्त आहे की. जय साईराम. 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 जय साईराम. माझा फोटो मार ना. नाही नाही ना तेच नाही. शूटिंगच चालू आहे. फोटो बिटो काय सगळे घेणार मी मला. इथून आतमध्ये एंट्री आहे. इकडं मुखदर्शनाला लाईन आहे. इकडं मेन दर्शनाला लाईन आहे. इकडून मेन दर्शनाला लाईन भेटेल. तर आम्ही आता तिकडे चाललो आहे. सुधाच्या वलकीवर आम्हाला डायरेक्ट दर्शन भेटणार आहे. बघूया चला. CCTV मध्ये दर्शन दिसतं बघा. हां दिसत नाही. आतमध्ये जायचं अजून. मेन आपल्याला सुधाकर घेऊन जाणार आहे आतमध्ये. तो बऱ्याच वेळा येतो. तू अक्षय किती वेळा आलास? माझे झाले 5 वर्ष. म्हणजे अक्षय 5 वर्ष झाले येतोय. म्हणजे टोटल किती वेळा आलास? 5 वेळा आला. 5 वेळा आला अक्षय. मी पहिल्यांदाच आलोय. आणि मी बोललो होतो साईबाबांना मी जेव्हा येईन तेव्हा मी अनवाणी येईन. आणि मी आता अनवाणी आलोय. हे सगळं आम्हाला दर्शन भेटणार. हेच सगळ्यात मोठं कुमार सरांचा हात आहे. त्यांनी आम्हाला न सांगता तिकीट काढलं आणि योगायोग घडला आणि बाबांनी बोलवलं आणि आम्ही आज दर्शनाला बाबांच्या इथपर्यंत पोहोचलो. काय अक्षय बरोबर ना? नाहीतर आपला योग घडलाच नसता. आज जातोय उद्या जातोय करून करून राहिलं असतं सगळं. प्लॅनिंग झालं आणि आम्ही आलो दर्शनाला. बाबांचं बोलवणं आलं आणि आम्ही आलो. आता इथं मोबाईल जमा करायला लागतो. मग आपल्या इथं मोबाईल जमा करायला लागेल. म्हणजे आतली शूटिंग आपल्याला काय भेटणार नाही. तुम्हाला जेवढे जमेल तेवढं मी बाहेरचं वगैरे दाखवेल. बाकीचे वगैरे इतर वगैरे दाखवत बसून. वगैरे झालं आहे. आतमध्ये मोबाईल अलाउड नव्हता. म्हणून आतमध्ये मोबाईल नाही नेला. मोबाईल इथं काउंटरवर जमा केला होता. आता मोबाईल भेटला आहे. आता आम्ही चाललो इकडे मोबाईल जमा केला. चल सुद्धा आतमध्ये मोबाईल अलाउड देत नाहीत म्हणून आम्ही मोबाईल जमा करून गेलो होतो. दर्शन वगैरे झालं. आता आम्ही सगळेजण आलो. व्यवस्थित दर्शन झालं सगळं. फोन अलाउड नव्हता पण ठीक आहे. दर्शन व्यवस्थित झाले.
आता इथं फोटो सेशन जे एंट्री पास घेतात त्यांना इथून सोडलं जातं ज्येष्ठ नागरिकांना आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी आणि लहान मुलं असतात गरोदर बायका त्यांना इथून दर्शनासाठी डायरेक्ट सोडलं जातं. इथे फोटो वगैरे काढू शकतो आणि इथे बसून वगैरे नाश्ता वगैरे करू शकता. इथून तुम्हाला बघा साहेबांचं लाईव्ह दर्शन. हे तू दाखव ना, कळस दाखव. कळस कुठं कलश इकडून आता द्वारका माईला जायला हनुमानाचं मंदिर आहे ते. ग्रुपने इथं मुखदर्शन घेतलं जातं त्यासाठी इथून लाईन आहे आणि इकडं डायरेक्ट असं हे बाहेर जायला. इकडं बस द्वारका माई. एक मिनिट थांब. एक मिनिट थांब. हो हे द्वारका माईला इथून आहे. आतमध्ये मोबाईल अलाउड नाही म्हणून जेवढं होईल तेवढं तुम्हाला बाहेरूनच दाखवते का बघा. त्याच्या आतमध्ये जे साईबाबांनी अग्नी पेटवले त्याचं अजून पण चालू आहे तिथे. ही जायची लाईन आहे आतमध्ये. इथे लाडूसाठी लाईन आहे हा बघा. 20 रुपयाला पॅकेट आहे. प्रति पॅकेट 2 नग असतात आतमध्ये हे बघा. ही लाडूसाठी टेनेने अक्षयने पेरू घेतलेत. मला पण घ्यायच्यात. घेऊ नंतर आधी प्रसादी घेऊ. इथे लाडू वगैरे घेतलेत आम्ही आणि आता इथं प्रसादी वगैरे घेतोय. प्रसादी घेऊन झाल्या. प्रसादी वगैरे पण घेऊन झालेत. नावाचे पेढे घेतलेत. मरण सर घेत आहेत. ले लिया सुधा. एक 100 रुपये. हाँ 100 रुपये. अच्छा है ना, खाया तू? मेरे को अच्छा लगा इसलिए लिया. मैं पेड़ा लेने वाला था. हे 2 घेतले. का माटे मग मी देतो. मला ते दोरा पण लागेल ना पोरांना. दोरा पण द्या का. आम्ही आलो ना. अजून काय दोरा घे दहाचा आपला. तो एक द्या. किती झाले. अजून काय हे पाहिजे. हे कसं आहे काका. झाले आपली. पोरांना गंडे आणि दोरे घेतलेले जातात. आता जाऊ. आता पेरू घेऊ आपण. इथे बाहेर पेरू भेटतात 50 रुपयाला. आता आपण पेरू घेऊया इथे. हे नाही 50ला किती नग आहेत. अरे टाका. अरे हा एक नवीन आयटम आहे असा फुगवतो. हे घेतलं आहे. 20 रुपयाला एक पॅकेट भेटतं बघा. हे सिंगल 20 रुपयाला आहे काय. आणि हे 100 रुपयाला किती नाही 6 आहेत ना. 100ला 6 आहेत. असं होतं. एक दिवस राहतं बोलतोय. बघूया आपण घरी जाऊन ट्राय करूया. आता आपण पेरू घेऊया इकडे. खरेदी वगैरे झाली आपली.
आता आम्ही चाललोय परत. फोटो येईल का हे बघा कलस तो दिसतो तुम्हाला, तो कलस आहे. झाले तुझे दर्शन सांगितलं. पकड जरा एक इडली, एक वडा, एक डोसा आहे. आता इथं आम्ही नाश्ता करायला झालं, दर्शन वगैरे झालंय. काहीतरी 99 मध्ये फुल ब्रेकफास्ट आहे. एवढं सगळं आयटम भेटणार आहे त्याच्यामध्ये. चला नाश्ता करूया आपण. बुड्ढे को ढूंढ के लाया. क्या लिया रे, क्या लिया? नाश्ता आला, सुधाकर नाश्ता करतोय. मिसल पाव मागितलं. कसं आहे, कसं आहे, चांगला आहे का? मस्त आहे. ओके, झणझणीत आहे. पाव मागू, पाव येऊ दे रे. अन्ना तो तेरा आ रहा है. तुम्हाला जर नाश्ता करतायत, नाश्ता चालू आहे. अयो लॉन नयन इथं काहीतरी स्पेशलच मागवलंय. अरे नयन आम्ही नाही खात आहे, इथं ठेवू शकतोस तू. गरीब माणसं येतील. चला आता नयनची थोडी टेस्ट करूया आपण. चटनी दे रे. टेस्ट चांगली आली. आ जाओ, डोसा खाओगे? डोसा कसा आहे नयन बघ. हार आहे ना अपना, वो खाएंगे. चांगला आहे ना. मस्त आहे टेस्ट. सुरवाले क्या पावभाजी मस्त वाटली रे. आपला सॉरी मिसल पाव. आता आमचा वडापाव आलाय. मराठी माणसं आम्ही साधी माणसं वडापाव खाणार. वडापाव दिलाय. आम्ही गरीब माणसं. काय नाही अक्षय. या नाश्ता करायला या. चांगलं. थँक्यू. बरं ना बरं आहे. त्याने एक नवीन आयटम मागितला. भेट रहा छोलेपुरी. पुरी बघा केवढी मोठी आहे. म्हणजे आपली जेवढी चपाती असते ना नाही तेवढी ही पुरी आहे. किती सांगितले? त्यांची एक प्लेट आहे. एकच प्लेट बस झाला की दोन? सांगितलं ना मी. 2 प्लेट आहे, फक्त 2. दोनच प्लेट सांगितलं ना त्याला. आणि तू इकडून वेगळं सांगितलं आणि तिकडे त्यांनी वेगळं. चला हो भेटो. पुरी भाजी खाऊया. छोड़ा ग्रेवी एकदम. नींबू किधर से लेके आते? तो दोस्त नींबू दे ना, नींबू. आटे मस्त आहे. चांगला आहे. मेरे को बताएंगे क्या आटे मस्त है. कैसा आहे ऑर्डर? कौन बोला? दादा स्टेशन तक मस्का भाजी आहे. नाश्ता वगैरे झालेला आहे. आता कुठे कुठं जायचं आता. आपण जाऊया आपल्या रूमवर जायचं आता. आता जाऊया रूमवर. चला आता आमचं दर्शन झालं. आता आम्ही नाश्ता पण झाला. आता आम्ही चाललो हॉटेलकडे जरा रेस्ट करू थोडा. त्याच्यानंतर नाही आहे आपल्याबरोबर. हे बाकी सगळे चाललेत पुढे पुढे. चला पुन्हा आलो आम्ही आमच्या हॉटेलमध्ये. हां सांगितलं आहे.
आम्ही घरी चला. घरी नाही पोचलो, इथे पडतो. घरी रात्री पोचू आपण. बाय बाय बाय, गुड नाईट. चला, ते लोक वरती गेले त्यांच्या रूममध्ये, आम्ही आलो आमच्या रूममध्ये. चला. हो हो, चला पुन्हा एंट्री झालेली आहे आपली. हे लाईट लाव. बाबांची चावडे. हे महिलांसाठी वेगळं आहे आणि पुरुषांसाठी वेगळं आहे बघा. त्याच्यातली मोठी मूर्ती पण घेतली आपण. मागच्या साईडने नाही दिला मला ते आशीर्वाद देतो तसं पण बोललेलं. घेतले सुधाने पण घेतले, मी पण एक घेतले, जेवण घेतले. चला, आपली खरेदी झाले. आरती चालू आहे बाबांची. संपत आली आता. दुपारची आरती चालू आहे. द्वारकामाई आहे. तर दुसऱ्या दुकानात आलंय. मूर्ती एक एक नंबर आहे तिथे साईबाबांच्या. फोटो पण आहे बघा. लहानपासून मोठ्यापर्यंत सर्व मूर्ती अवेलेबल आहे तिकडे. एक नंबर मूर्ती आहे. मूर्ती बघा एक एक राहतात. कृष्णाची मूर्ती एक नंबर आहे. आता आम्ही शिर्डीच्यातून निघालो. आता आम्ही डायरेक्ट भोजनालयात जाणार आहोत. शिर्डीच्या प्रसादालयात. ओके, प्रसादालयात. प्रसादालय 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 आम्ही चाललो आता. आता आम्ही प्रसादालयात आलोय. इकडे जेवायला. इकडे सगळं जेवणाची सोय आहे. मोफत जेवण. येणाऱ्या भाविकांसाठी मोफत जेवणाची सोय इथं केली जाते. बापरे, गर्दी पण खूप आहे. आज रविवार असल्या कारणाने गर्दी जास्तच आहे. इथं आम्ही कुपन घेतो आता. चला 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 चला. मला वाटतं कुपन वाल्याला डायरेक्ट आहे. आम्ही कुपन काढलंय. ते लाईन लावायची काही गरज नाही. तिकीट असेल तर तिकडे जायचं. कुपन काढले ते बघ पुढे. हे बंद करा, हे पहिले बंद करा. हे आम्ही कुपन काढले 10 जणांचं. असं कुपन भेटलं मग डायरेक्ट VIP कुपन आहे बघा. VIP कुपन. इथून मग आतमध्ये जेवणाला डायरेक्ट. ते पण दाखव, मागे दाखव लाईन. बघा भरपूर लाईन आहे.
दाखवलं गोष्टी साईबाबांची मूर्ती इथे. जेवल्यानंतर इथे उभं राहून काढू. हा ते जेवल्यानंतर काढू आपण. इथून आतमध्ये आहे ते बघा बाबांची इथं मूर्ती आहे. आणि बाजूलाच प्रसाद आले आहे. तर जेवणाची लाईन इकडे झाली आहे. इथून बस साईबाबा दिसतात. आता पुढं डायरेक्ट जेवणाला जाणार आपण. एवढी लाईन आहे. सगळ्या जेवणाची लाईन झाली आहे. मस्त सिटिंग एकदम पद्धतशीर जेवणाची सोय एक नंबर केली आहे. हे डायरेक्ट सीट आहे बघा. भोजनालयामध्ये बाबांचं दर्शन. त्याच्यामध्ये साखर आहे. आपल्याला दही दिले त्या दहीमध्ये तुम्ही साखर टाकून खाऊ शकता. आणि इकडे खोबऱ्याची मस्त की तिखट अशी चटणी, सुकी चटणी बघा आपण घेतो. चला जेवूया. आता आपल्याला कांदा आणि शिरा भेटला आहे. शिरा खाऊन बघतो मस्त आहे. एकदम महाप्रसादासारखं झालं. आपण जो गावी सत्यनारायणच्या पूजेला बनवतो त्या पद्धतीने एकदम शिरा झाला. आता भात आला. आपण आता भात खाऊया. चपाती खाऊन झाले. आता शेवट भाताने करूया. जेवण वगैरे झालं आहे बघा. जेवणाची पद्धत बाबांचं दर्शन भेटतं समोरासमोर. चला आता आपण सीधा जाऊ खाली. बाहेर आलो इकडून. अजून पण लाईन आहे. वाजलेत बघा 2:30 वाजत आलेत तरी पण एवढी लाईन आहे जेवणाला. प्रसाद आलाय. बाहेर जायचा मार्ग आहे. आता आम्ही इकडं बस पकडायला आलोय परत साईबाबा दर्शन संकुलच्या या साईडला. आता आपण पोचलोय परत श्री साईबाबा समाधी मंदिर परिसरामध्ये. एक नंबर दृश्य आहे बघा. मस्त दिसतं एक नंबर बघा. इधर गायब हो गए वो लोग. चलो आता आम्ही पुढलं की सद्गुरू छोटे बाबा तपोभूमी मंदिरमध्ये. आतमध्ये आला आता छोटे बाबा मंदिरमध्ये. ओम साई श्री खंडोबा मंदिर मार्तंड भैरव शिर्डी. तर आहे साईबाबांचं मस्त मूर्ती आहे.
आम्ही एवढं जण आलो होतो शिरवाला. एवढं आम्ही आलेलो होतो ऑफिसचा स्टाफ सगळा. इथून बाहेर जायचं. ही पालखी आहे. हे बाबा हे काय रे होते मला त्याच्यात अग्नी लावून चालतात ते असे होते. मार्तंड भैरव. चला आपण बाहेर जाऊ. झाले व्यवस्थित. अशा प्रकारे आम्ही खंडोबा मंदिरात येऊन खंडोबा देवाचं दर्शन घेतलं आहे. आता आम्ही जाऊ पुढच्या प्रस्थान करू. पुढे प्रस्थान करूया. आता आम्ही आलो ट्रॅव्हलकडे. दर्शन वगैरे सगळं व्यवस्थित झालं आहे देवाचं साईबाबांचं. आता आम्ही बघा ही ट्रॅव्हल बुक केले. सिद्धनाथ ट्रॅव्हल मलगंगा प्रसन्न ती स्वामी समर्थ हीच आपली आहे ट्रॅव्हल. ए सी बुक केले. स्लीपरची सीट आहे. अण्णा अक्षय खाली बसलाय. ऑप्शन आहे सावडी दिसत नाही. फुल ए सी आहे. स्लीपर आहे. जसे की 500 रुपयामध्ये आम्ही दादरला जाणार. पर पर्सन 500 रुपये घेतलेत. चला आता आम्ही चाललो दादरला. आहे बघा बाहेरून मस्त की बघू शकता. एक नंबर स्लीपर सीट आणणार आहे. कळव्याला बाहेर पडणार. मी पहिल्यांदाच अशा गाडीने प्रवास करत आहे. चला पहिल्यांदाच आम्ही असा स्लीपर बसने प्रवास करतोय. स्लीपर बसचा आनंद घेऊया खूप असा. आणि आता गाडी शिर्डीवरून सुटली आहे. आता आपण जाऊ मुंबईला. मला दाखवलं दृश्य हे बघा. समोरच एस टी बस स्टँड आहे. मस्त फुल ए सी बस आहे. एकदम फुल वाटतंय. 500 रुपयात पैसा वसूल आहे. जेमतेम आम्हाला वाटतं आहे 8-9 वाजेपर्यंत आम्ही पोहोचू दादरला. आता वाजलेत 2:45. जेवढं लवकर होईल तेवढी गाडी पोहोचवेल तेवढं बरं होईल. चला धन्यवाद. अशाप्रमाणे आमचं शिर्डीचं दर्शन वगैरे सगळं झाल्याने आम्ही आता शिर्डीवरून निघालो. आता शिर्डीवरून निघालो आम्ही. तुम्हाला जर चॅनलवर नवीन असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू आपण असा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.